नमस्कार मंडळी, मी तृप्ती आणि आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मेथी आणि बटाट्याची भाजी। ती कशी करायची ते आपण आता पाहूयात। इथे मी एक बटाटा घेतला आहे ज्याचे आपण साल काढून घेत आहोत। त्याचे मी बारीक चौकोनी काप करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळा शेप देखील देऊ शकता, जसे की उभे किंवा चिप्सच्या शेपमध्ये देखील करू शकता। त्यानंतर आपण इथे मेथी कट करायला घेऊयात। ही देखील आपण पहिले निसून घेतलेली आहे। स्वच्छ वॉश करून आपण ते कट करून घेत आहोत। त्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करूयात। इथे मी गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी बटाटे घालून घेणार आहे। बटाटे छान लालसर रंगावर येईपर्यंत मी परतणार आहे। तोपर्यंत मी इकडे मिरची आणि लसूणची पेस्ट देखील करून घेतलेली होती। बटाटे छान लालसर रंगावर आले की त्यामध्ये मी मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड करणार आहे आणि छान परतत राहणार आहे। त्यानंतर त्यामध्ये मी आपण कट केलेली मेथी घालून घेणार आहे। मेथी देखील आपण छान परतत राहणार आहोत। मेथी शिजायला फार वेळ लागत नाही, तर आपण त्यामध्ये पाणी वगैरे असं ॲड करणार नाही आहोत। ही वाफेवरती छान शिजते। मीठ आपण शेवटी ॲड करणार आहोत, कारण ही शिजून भाजी कमी होते, त्यामुळे तेव्हा व्यवस्थित अंदाज येतो आपल्याला मीठ किती घालायचं। आपली मेथी शिजत आहे तोपर्यंत जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी। त्यानंतर मी त्यामध्ये मीठ घातलं, हळद घातली आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि ते परत छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्या भाजीचा छान सुगंध आपल्याला यायला चालू होतो। ही मी खूप जास्त अति शिजवणार नाही आहे, थोडी हिरवी दिसू देणार आहे। आपली भाजी तयार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।